आज आम्हाला मंडला पुस्तकं भेटली। त्याच्यामध्ये चित्र खूप छान छान होते आणि आम्हाला चित्र रंगवताना खूप मजा आली। नमस्कार, माझं नाव विनायक विक्रम बालेराव। मी आता 9वीचा विद्यार्थी। जेव्हा शिक्षक आम्हाला वर्गात शिकवत असतात तेव्हा आमचं मन एकाग्र होत नाही आणि लक्ष दुसरीकडेच असतं। पण जेव्हा त्या मॅडमने आम्हाला चित्र रंगवायला लावलं तेव्हा आमचं मन एका वेगळ्या दुनियेत हरवलं। या चित्रामुळे आमचं नक्कीच एकाग्र मन होत जाईल याची मला अपेक्षा आहे। नमस्कार, मी लीना प्रभाकर पुराणिक। मी लोकमान्य विद्यालयामध्ये उपशिक्षिका आहे। फेसबुकच्या माध्यमामधून मला हॅपी आर्ट प्रोजेक्टविषयी समजले। त्यानंतर हॅपी आर्टच्या संचालिका सौ सोनाली जोशी या मॅडमशी मी संपर्क साधला असता त्यांच्याकडनं या पूर्ण प्रोजेक्टची माहिती घेतली आणि त्यानंतर हा प्रोजेक्ट आपल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांसाठी का करू नये असा विचार माझ्या मनात आला। सोनाली मॅडमनी आमच्या टीचर्सचं ट्रेनिंग घेतलं आणि टीचर्सचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या ॲक्टिव्हिटीज केल्या तेव्हा आम्हालाच खूप आनंद मिळाल्यावर तो विद्यार्थ्यांना किती प्रमाणामध्ये मिळणार आहे याची अनुभूती आम्हाला आली। प्रोजेक्टची अंमलबजावणी केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वर्तणुकीमध्ये नक्कीच फरक दिसून येईल असा मला विश्वास वाटतो। मी दिलीप त्र्यंबकपूरकर, मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय नाशिक। आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी हॅपी आर्टकडून हॅपी आर्ट फाउंडेशनने जी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे मुलांवर त्याचा निश्चित चांगला परिणाम होऊन विद्यार्थी एकाग्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होईलच, पण विद्यार्थ्यांना एक वेगळी कला या ठिकाणी शिकायला मिळते आहेत याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज आपल्याला ओसंडून वाहताना दिसतो आहेत। ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या दिलेल्या आहेत ते माझे विद्यार्थी नक्कीच छान पद्धतीने करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।